मला तर माहितीच आहे मित्रांनो, आपली ट्रिप चाललेली मुंबईची आणि मुंबईमध्ये आलं की आपल्या डोक्यात म्हणजे डोकंच राहत नाही, एकदम आपल्याला चिडल्यासारखं वाटतं. सकाळ सकाळी उठलो आणि सरळ निघालो आपण मुंबईच्या बाहेर. आलो तो लोणावळ्याच्या घाटात आणि निघायचं मला सरळ पुण्याकडं, कारण की 2 दिवस गेले होते आणि 2 दिवसात आपला एकच ब्लॉक पडला होता. मुंबईमध्ये आपला काही डोकं चालत नाही म्हणूनच लोणावळ्याचा एक्सप्रेस घाट चालू केला आणि सणासणा निघालो. बोधगंज क्रॉस करून डायरेक्ट पोचलो खंडाळ्यामध्ये. आता म्हणलं खंडाळ्यात जायचं आणि मारायची म्हणलं कल्टी सरळ सरळ. त्याच्यानंतर काय भाऊ ना डायरेक्ट पोचलो इथं आणि इथून निघालो सणासणा. आता म्हणलं पुढं ट्रॅफिक तर राहणारच, कारण की कंटिन्यूच आहे इथं, कधीच गाडी शांत राहणार नाही, ट्रॅफिक असणारच. तर भाऊ ना तिथून आलो चाकणच्या आसपास आल्यानंतर मस्तपैकी नजारा की जरा ओकेच दिसलं आणि तुला म्हणलं अजून आपल्या गाडीला रिपेट द्यायचीच होती, सणासणा अजून फोडायचंच निघायचं म्हणलं कना. पुढे येऊन म्हणलं जेवण घेऊन करायचं म्हणलं आणि आपला नेहमीचा हॉटेल तर होताच, लावलं तिथंच गाडी आणि चला म्हणलं हॉटेलला जायचं म्हणलं, जेवण घेऊन करायचं म्हणलं. ओके आलो इथं ऑर्डर देण्यासाठी थांबलो होतो, ऑर्डर घेण्यासाठी तर कोणी आलेच नाही. नंतर आल्याबरोबर डायरेक्ट आणली आपली थाळी. सांगायला बी काय चान्सच नाही, कारण की तेवढं सारं होतं जेवायला. आता काय सांगायचं म्हणलं, चलो असू द्या. जेवण घेऊन केला मस्त, यांना स्वीटमध्ये दिलं आपल्याला आणि निघालो आपल्या गाडीमध्ये. आता म्हणलं गाडीपर्यंत निघायचं, सण करण्यात जायचं म्हणलं आपल्या घरी, शॉर्टकट मारायचं म्हणलं. शॉर्टकटच्या नादामध्ये आपण वेगळाच रस्ता यूज केला, असू द्या म्हणलं. थोडाफार गेलो पुढं आणि एक गॅसचं टँकर दिसत होतं, पूर्ण याच गाडीनं पुरा रस्ता खराब केला आहे. पोचलो भावानं आपल्या सणासवाडीमध्ये, मारला इथून आपला लेफ्ट आणि लागला आपला घराचा रस्ता आणि निघालो तो सणासणा. घरी आलो, आंघोळ केलो, अजून ओके झालो आणि आता म्हणलं ऑफिसला उरलेला रस्ता, ऑफिसला जायचं बा म्हणलं. ऑफिसला काय आपलं मटेरियल ठेवायचं होतं. चला भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा.